पद्धतीचा आमची तुम्हाला कॉल येईल, त्या लेवलला तुम्ही जावं अशी आमची प्रत्येकाची या ठिकाणी इच्छा आहे. म्हणजेच म्हणतात की आपण कार्य करत असताना, अभ्यास करत असताना केलेला अभ्यास हा कधीच वाया जात नसतो. म्हणजे तुम्ही 10th मध्ये केलेला अभ्यास असेल, तुम्ही 12th मध्ये केलेला अभ्यास असेल, तुम्ही समोर येणाऱ्या डिग्रीमध्ये केलेला अभ्यास असेल, हा अभ्यास कधीच वाया जात नाही. तुम्ही जेवढा संघर्ष करणार तेवढं मोठ्यातली मोठी यश, मोठ्यातलं मोठं यश हे तुम्हाला मिळत असतं. म्हणून म्हणतात की इत्र की खुशबू से, इत्र की खुशबू से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं. इत्र की खुशबू से, इत्र मतलब परफ्यूम, इत्र की खुशबू से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं. मजा तो तब है कि खुशबू किरदार से आए. तो किरदार तुम्हाला व्यक्त करायचा, तो कार्य तुम्हाला करायचं आहे. तुमच्या कार्यातून त्या ठिकाणी तुमची खुशबू येणार आहे. आणि जे काही टीचर स्टाफ तुम्हाला गायडन्स कोचिंगच्या संदर्भात लागले, ते टीचर स्टाफ, आय हॅव नेव्हर सीन दिस टाइप ऑफ टीचर स्टाफ. म्हणजे मी माझ्या आयुष्यात अशा पद्धतीचे मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व बघितले नाही. मी बाहेरच्या क्लासच्या संदर्भात बोलणार नाही, मी माझ्याच क्लासच्या संदर्भात बोलणार. तर यामध्ये विद्यार्थी हा घडवला जातो. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण